रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका राजकारण्याची। याच्या अगोदर सुद्धा आपण एक राजकारणाशी संबंधित एक व्हिडिओ बनवला होता। एका मोठा म्हणजे चांगला तो राजकारणी होता, त्याने कशा प्रकारे आपल्या सख्ख्या सुनेवर अत्याचार केले, तिच्याशी गर्भवती राहिल्यानंतर त्याने स्वतःच्या मुलाला या अनैतिक संबंधांबद्दल मारलं होतं। तर अशीच एक प्रकारची एक राजकारणाशी संबंधित गोष्ट आहे, पण ही गोष्ट आहे आज आपल्या महाराष्ट्रातील। महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त चर्चेला जाणारा कोणता जर जिल्हा असेल तर तो आहे बीड जिल्हा। या ना त्या कारणाने बीडमध्ये सारख्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी चर्चेत असतात। तर आजची ही राजकारणाच्या संबंधितच गोष्ट आहे, पण त्या अगोदर आपण एक राजकारणाची पार्श्वभूमी बघू। आपल्या राजकारणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहजासहजी महिलेला कोणतेही पद असेल, म्हणजे ते सरपंच असो, जिल्हा परिषद सदस्य असो, आमदार असो, नाही तर खासदार असो किंवा पंचायत समितीचा सभापती असो, तिचा बराचसा कारभार म्हणजे 90-95% कारभार हा तिचा पतीच पाहतो। अगदी सरपंच जरी असेल तरी ती महिला फक्त नावाला असते, सही शिक्का करायला फक्त ती महिला नावाला असते, नाही तर तिचा अख्खा कारभार गावाचा हा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्या नवराच पाहत असतो। आणि अशीच एक घटना आहे बीड जिल्ह्यातून। ह्या बीड जिल्ह्यामध्ये आपण नाव चेंज करणार आहोत, शक्यतो कोणाचा आपल्या बदनामी करायची नाही। तर ह्या बीडमधून एक सभापती होता पंचायत समितीचा आणि त्याचं नाव होतं दीपक। आता या दीपक त्याची बायको सभापती होती पंचायत समितीची, त्याच्यामुळे सहजासहजी कारभार हाच पाहायचा। मग प्रशासनावर देखभाल ठेवणे, परत काही कामं करणे, कामांचं वाटप करणे, टेंडर काढणे, परत काय असेल त्यांचं ते कमिशन गोळा करणे। आता बायको होती सभापती पण ती नावालाच असते नाहीतरी। तसा हा दीपक जवळजवळ पंचायत समितीचं आहे तिचं 90 ते 95% काम करायचा। त्याच्यामुळे आता त्याची बायको सभापती म्हणून सहजासहजी प्रशासन असल्यानं मानूनच काम करतं, म्हणजे हा सभापती असं समजूनच नाहीतरी प्रशासन त्यांना मदत करत असतं, सहजासहजी कुणी आडवं लागत नाही त्यांना। तसंच आता त्याचं प्रशासन असतील, जे पंचायत समितीचे काही असतील, ग्रामसेवक म्हणा, सरपंच म्हणा किंवा जे विविध लोक असतील, त्यांच्याशी याचा संपर्क यायचा। म्हणजे ज्याच्या हाताखाली आता त्यांना कामाचं वाटप करण्यासाठी ग्रामसेविका, ग्रामस्तरावरचे जे लोक असतात त्यांच्याशी त्याचा संपर्क यायचा। आता त्याच्यातच एक ग्रामसेविका होती, ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं लग्न पण झालं होतं। आता ह्या दीपकचं मन तिच्यावर आलं। आता आलं तर आलं का, फक्त मन राजकारणी कसे असतात आपल्याला माहिती आहे, की जर तिचा आपल्या जाळ्यात ओढायचा असेल किंवा तिचा काहीतरी आता भ्रष्टाचार म्हणा किंवा काही प्रकरण म्हणा किंवा एखादं कशात ना कशात ती खोड काढणार, ते चूक काढणार आणि त्या चुकीचा तुम्हाला ब्लॅकमेल करून ते तुमचा उपभोग करणार। सामान्य जनतेबरोबर करतात तर हे प्रशासनातील तर काही सामान्य गोष्ट आहे। तसंच आता ह्या दीपकने त्या महिलेची एक चूक काढली आणि तिला एका हॉटेलवर मीटिंगसाठी तुम्ही या मॅडम, तुमच्याशी बोलायचे असं सांगून त्यांना एका हॉटेलवर बोलवलं। आता तिथून जिथं ते त्यांचं मूळ होतं तिथून लांब बोलवलं त्यांनी, दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवलं त्यांना। आता ती मॅडमला पण वाटलं की काहीतरी मीटिंग वगैरे असेल म्हणून ती तिथं गेली। आता जेव्हा ती त्या रूममध्ये गेली तर तिथं तो एकटाच होता। मग ह्या मॅडमला थोडा डाऊट आला, ते म्हणले बाकीचे लोक कुठे आहेत, तुम्ही मला एकट्याला का बोलवलं मीटिंगला? तो म्हणला मीटिंग स्पेशल तुमच्यासाठी ठेवलेली, तुमचेच काहीतरी आम्हाला तुमच्याशी वैयक्तिक कामानिमित्ताने बोलायचे। मग त्याने तिला त्यांची चूक दाखवली की मॅडम, तुम्ही हे असं प्रकरण काम होतं, तुम्ही इथं नव्हती सही करायला पाहिजे, हे काम तुम्ही याला दिलं, याच्याकडून पैसे घेतले आणि त्याला काम नाही भेटले, हे असं त्यांनी सांगून त्या मॅडमची चूक काढली। आता मॅडम पण थोडी घाबरली, तिने पण अगोदर भ्रष्टाचार केलाच असेल, प्रशासनातला कोणता असा अधिकारी नसतो की त्यांनी कधी एखादी चूक किंवा भ्रष्टाचार किंवा काही केलेला नसेल म्हणून। तर ते मॅडम पण घाबरली। मग त्याने मॅडमला सांगितलं, जर तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची असेल आणि तुम्हाला इथून पुढं सुद्धा काम करायचं असेल किंवा जेलमध्ये जायचं नसेल तर तुम्हाला आम्हाला खुश करावं लागेल। आता मॅडमला सहजासहजी तर काय लगेच तयार झाली नाही। मॅडम सुरुवातीला नाही म्हणली, माझं लग्न झालं, माझा संसार आहे, मी माझ्या नवऱ्याबरोबर असं बेईमानी नाही करू शकत।
मग तो म्हणला तुम्हाला नोकरी सोडावी लागेल किंवा मग तुम्हाला जेलमध्ये तुमची चौकशी होऊन तुम्हाला जेलमध्ये पण जावं लागेल. मग आता ही मॅडम घाबरली. तिला वाटलं जर हे आपल्याला नोकरी सोडावी लागेल तर कुटुंबाचं भविष्यात काय व्हायचं. म्हणून ती त्या दिवशी त्याच्याबरोबर तयार झाली शारीरिक संबंध ठेवायला. आता तिचा लग्न झालं, तिला एक छोटं मूल पण होतं आणि ती तरुण होती, देखणी होती. त्याच्यामुळं आता ह्यो राजकारणी तिच्यावर तुटून पाडला. आता ती पण चांगली होती, त्याच्यामुळं त्या दिवशी त्याने तिच्या शरीराचा मनसोक्त उपभोग घेतला. बरेचसे नुसता उपभोग घेऊन तो थांबला नाही, तर त्याने आधीच ती महिला रूममध्ये यायच्या अगोदर तिथं एक कॅमेरा लावला होता आणि त्या कॅमेऱ्यात त्याने आपण जे करतोय त्याचं पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. का तर त्याला त्या महिलेचा त्या दिवसापुरताच उपभोग घ्यायचा नव्हता, त्याला ती महिला इथून पुढं पण पाहिजे होती. म्हणजे घरी बायको असताना, चांगली परिस्थिती असताना, सभापती पद असताना सुद्धा यांचा कसा खात्याखालच्या कर्मचाऱ्यांवर किंवा आपल्या आसपासच्या सहकाऱ्यांवर डोळा जातो हे आपण या घटनेतून पाहिलं. मग त्याने त्या महिलेबरोबर त्या दिवसापुरते शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बरं, तो एकदा थांबला नाही, त्या दिवशी त्यांनी अनेक वेळा तिच्याबरोबर तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग त्यांनी काढून ठेवलं. आता ती महिलेला वाटलं की एकदा शारीरिक संबंध ठेवले म्हणजे हा इथं प्रकरण मिटविल. मग ती तिथून तिचं काम करून ती निघून गेली. आता परत आता त्याला तिच्या शरीराची सवय झाली होती. एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यावर कसं वाघ शांत बसत नाही, तशी ही गोष्ट तिला ती महिला वारंवार पाहिजे होती. म्हणून त्याने तिला परत ते मोबाईलमधलं शूटिंग दाखवलं की जर इथून पुढं पण भविष्यात तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले तर मी व्हिडिओ शूटिंग प्रसारमाध्यमांवर सोशल मीडियावर टाकील किंवा तुझ्या नवऱ्याला दाखवीन किंवा या पंचायत समितीतल्या अधिकाऱ्यांना दाखवीन आणि तुझी बदनामी करील. त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा मी जेव्हा तुला बोलवील तेव्हा तू येत जा आणि मला खुश करत जा. आता मात्र त्या महिलेपुढे पर्याय नव्हता. आता ती पूर्ण घाबरली होती कारण आणि बिथरली पण होती. आता तिच्या हातून एकदा चूक झाली, पण आता तीच चूक जर पुन्हा पुन्हा जर करायची असेल तर तिला नवऱ्याला फसवावं लागेल, कुटुंबाला तिच्या फसवावं लागेल. मग आता तिच्या पुढं नाईलाज होता. आता तिची एक चूक झालीच होती, त्याच्यामुळे आता तिला नाक दाबून बुक्क्यांचा मारा आता अशी अवस्था झाली होती. मग तिथून पुढं सुद्धा तो सभापती तिला कुठं पण बोलवायला लागला, या हॉटेलवर त्या हॉटेलवर कामानिमित्ताने तिला घेऊन जायला लागला बाहेर. आणि तिला आता भविष्यात कसं कामाची भीती नव्हती. म्हणजे आता एखाद्याबरोबर मोठा जर तुमचा पकडला, म्हणजे एखादा सभापती पकडला तर बाहेरच्या हाताखाली काय तुम्ही किती भ्रष्टाचार केला तरी तो तुमचा दाबला जातो, तशी ही गोष्ट. आता मग त्याने तिला असं करून करून त्यांचं हे 3 वर्ष प्रकरण चालू राहिलं. आणि आता त्या सभापतीने त्या महिलेला सांगितलं की मी तुझ्याबरोबर लग्न करतो, तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे. कारण कसं होतं की आता तिचं लग्न झाले म्हणजे तिचा नवरा पण तिचा उपभोग घेत असणार आणि आपण पण तिचा उपभोग घ्यायचा. म्हणजे शेवटी याच्या मनात कुठे जरी शंका आली की ही झाली तर आपलीच. म्हणजे त्याने मग तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला लावला. आता तिच्या नवऱ्याला सुद्धा हिच्या प्रकरणाची आणि सभापतीच्या प्रकरणाची थोडी कुणबुण लागली होती. त्याच्यामुळे त्याने सुद्धा हिला जास्त आडेवेडे न घेता हिला तात्काळ घटस्फोट देऊन टाकला. आता सेपरेट राहिला हिचा नवरा. आता ही बाई मोकळी झाली होती. आता हिला ना नवरा होता, ना मुलं होती, ना संसार होता. त्याच्यामुळे ती सभापतीबरोबर पाहिजे तेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत होती आणि त्याच्याबरोबर फिरू शकत होती. मग तिने आता तिथून पुढं पण त्यांनी 1-2 वर्ष शारीरिक संबंध ठेवले. आता त्या सभापतीने जसं हिला वचन दिलं होतं किंवा म्हटला होता की मी तुझ्याबरोबर लग्न करीन तर नवऱ्याला घटस्फोट दे, तर त्याप्रमाणे आता ही तिच्याबरोबर लग्न करायला पाहिजे होतं. पण तो पडला राजकारणी, फसवणं हा त्याचा धंदाच होता. त्याच्यामुळं आता ही त्याच्या मागं तगादा लावू लागली, आता लग्न कर, उद्या लग्न कर, परवा लग्न कर. पण हा काय लग्न करायला तयार होईना. मग आता फक्त हिच्या शरीराचाच उपभोग घ्यायला लागला. सारखा इकडं बोलून तिकडं बोलून असं करून करून त्यांच्यात बरेच दिवस शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आता ती महिला सारखीच आता तिला वाटलं की आपली फसवणूक झाली, याने तर आपल्याला पहिला नवरा सोडायला लावला आणि आता हा पण लग्न करेना. त्याच्यामुळं ही पण थोडी घाबरल्यासारखी वागायला लागली. मग एक दिवशी ही हिच्या आईबापांकडे राहत होती तिथंच. मग एक दिवशी हा जो सभापती होता तो तिच्या घरी आला आईवडिलांपाशी आणि त्याने तिथं धिंगाणा घातला की तू मला सारखं सारखं लग्नाला
आग्रह करत नको जाऊ, नाही तर मी तुझी वाच्यता करीन, तुझे व्हिडिओ दाखवीन, असं करून तिथं धिंगाणा घातला. आता त्या महिलेची पण संयमाची पातळी सुटली होती. तिने सुद्धा की तू मला वचन दिलं होतं, तुझ्यामुळे मी माझा संसार मोडला, तुझ्यासाठी तुझ्या नादी लागून तू किंवा तुझं ब्लॅकमेलिंग हे करून मी पार उद्ध्वस्त झाले, असं त्याला तिथं सुनावलं. मग ती सुद्धा काय आता अशिक्षित नव्हती किंवा त्याच्या अत्याचाराला एवढ्या दिवस किती सहन करणार, म्हणून तिने सुद्धा डायरेक्ट त्याच्या तोंडावर सांगितलं. पण त्याने डायरेक्ट तिथं सांगितलं की मी काय तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही, माझं लग्न झाले. त्या भांडणात त्याने तो म्हणून गेला. मग आता या महिलेला जाग आली की आता आपण किती मोठी चूक केली, आपला सुखीस हसता खेळता संसार आपण उद्ध्वस्त केला. जर त्याने पहिल्याच दिवशी जेव्हा लॉजवर बोलवलं होतं किंवा हॉटेलवर बोलवलं होतं तेव्हाच जर पोलिसांमध्ये तक्रार केली असती ब्लॅकमेलिंगची, हा मला असं असे तक्रार ब्लॅकमेलिंग करतोय, तर तेव्हाच ह्या महिलेला पुढचा जो अनर्थ होता तो टळला असता. मग आता ह्या महिलेने आपली फसवणूक झाली, आपल्या याने शरीराचा उपभोग घेतला आणि आपल्याबरोबर लग्न करत नाही असं करून पोलिसात तक्रार द्यायचा निर्णय घेतला. मग ती पोलिसात गेली आणि पोलिसांमध्ये तक्रार दिली. तर अजूनही त्या सभापतीला तर काय अटक झाली नाही, तो अजून फरारच आहे. पण हे कसं किती अयोग्य आहे की समाजामध्ये तुम्ही वावरताना सहजासहजी महिलांनी राजकारण्यांच्या तरी नादी लागू नये, हे माझं सरळ सरळ मत आहे. कारण ही जमात म्हणजे राजकारणी ही पूर्ण फसवणं हा त्यांचा धंदाच असतो. त्यांनी आता त्या राजकारण्याने याचा हसता खेळता संसार तिचा उद्ध्वस्त केला. आपण ठीक आहे, तुला उपभोग घ्यायचा होता तर तिकडे बाहेर जायचा, पण ह्या महिलेच्या नादी लागून त्याने जे केलं ते अत्यंत चुकीचं केलं. आणि अशा प्रकारे ही घटना इथे संपते. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.